नमस्कार. आपण जानेवारी 2025 मधील चालू घडामोडी बघत आहोत. त्यामध्ये परीक्षेला जाता जाता हा टॉपिक चालू आहे आणि त्यामध्ये आज आपला तिसरा भाग आहे. ठीक आहे, बघा. अमेरिकेतील ट्रॅक अँड फील्ड न्यूजने 2024 मधील सर्वोत्कृष्ट भालाफेकपटूचा सन्मान नीरज चोप्रा प्रदान केला. कोणी? अमेरिकेतील ट्रॅक अँड फील्ड न्यूजने 2024 मधील सर्वोत्कृष्ट भालाफेकपटूचा सन्मान. पुढे 2024 हे पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवण्यात आले आहे. 10 जुलै हा मानवाने नोंदविलेला सर्वात उष्ण दिवस आहे. नीट ह्या गोष्टी लक्षात ठेवा. 10 जुलै म्हटले त्यांनी. त्यानंतर वैश्विक आर्थिक स्थिती आणि शक्यता 2025 या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारताचा विकास दर 6.6% राहणार आहे. कोणानुसार म्हटलंय? वैश्विक आर्थिक स्थिती आणि शक्यता 2025. कोणाचा अहवाल आहे? संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारताचा विकास दर 6.6% राहणार आहे. जागतिक वन संशोधनाच्या अहवालानुसार चीन प्रथम, ऑस्ट्रेलिया दुसरा, भारत तिसऱ्या स्थानावर आहे. कोणाच्या नुसार पण? जागतिक वन संशोधनाच्या अहवालानुसार चीन पहिला, ऑस्ट्रेलिया दुसरा आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात जानेवारी 2025 मध्ये आग लागून जवळपास 10,000 इमारतींचे नुकसान. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात जानेवारी 2025 मध्ये आग लागून जवळपास 10,000 इमारतींचे नुकसान. पॉलिथिन आयुडी या गर्भनिरोधकाचा शोध लावून अनेक महिलांना गर्भपाताच्या वेदनांपासून मुक्तता मिळवून देणारे आणि गर्भपातामुळे होणारे माता मृत्यू रोखण्यास हातभार लावणारे पद्मश्री डॉक्टर रुस्तम सुनावाला यांचे जानेवारी 2025 मध्ये निधन झाले. लक्षात ठेवा निधन वार्तामध्ये. ठीक आहे. पॉलिथिन आयुडी काय आहे? गर्भनिरोधक. बघा, त्याचा उच्चार आहे पॉलिइथिलीन आयुडी. ते काय आहे? साधन आहे. म्हणजे बघा, मी वाचते, तुम्हाला समजेल. अ पॉलिइथिलीन आयुडी इज अ टाइप ऑफ इंट्रायुटेराइन डिव्हाइस आयुडी मेड ऑफ प्लास्टिक ऑफन इम्प्रेग्नेटेड विथ बेरियम सल्फेट अँड यूज्ड फॉर कॉन्ट्रासेप्शन. ठीक आहे. हे बाकीचं वाचायचं असेल तर तुम्ही वाचा. इथे डायग्राम पण दाखवलेली आहे. फक्त पॉलिइथिलीन आयुडी इंट्रायुटेराइन डिव्हाइस. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. चला पुढे बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे पुस्तकावर. डिवाइन वर्सेस अभंगगाथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर दीपक फडणीस. डिवाइन वर्सेस अभंगगाथा पुस्तकांवर प्रश्न येतात, नीट लक्षात ठेवा. डिवाइन वर्सेस अभंगगाथा या पुस्तकाचे लेखक दीपक फडणीस. जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशिया ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून अधिकृतपणे सामील झाला. 74व्या वरिष्ठ बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद गुजरात राज्याने भूषविले. ठीक आहे. बास्केटबॉल राष्ट्रीय बास्केटबॉल यजमानपद गुजरात राज्याने भूषविले. लक्षात कसं ठेवणार? काहीच लक्षात राहत नसेल तर गुजरात इंग्लिशमध्ये लिहिताना आपण जी असा काढतो ना, जी, मग तो बॉल येईल आणि इथं पडेल, असा बॉल येईल आणि इथे अशा टाईपची ती बास्केट आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे मग तुम्हाला हे लक्षात राहील की यजमानपद गुजरातकडे होते. एक ट्रिक्सच्या स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा. नंतर ओडिशा सरकारने अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती घोषित केले. आता हे पण कसं लक्षात ठेवा की ओडिशा सरकारने अवकाळी पावसाला काय केलंय? नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले. लहानपणी आपण ढग काढताना कसे काढतो? असे काढतो. किंवा चित्र शिकवताना बघा, आधी आपल्याला असं भुरसट पेन्सिलीने काढायला लावतात आणि म्हणजे आता हा भुरसट मी जो गोल काढलाय तो काय? ओ असं समजा. ओ. मग ओडिशा सरकारने अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती घोषित केले. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. मग ते भुरसट जे काढलेलं आहे भुरकं, त्याला आपण असं करतो. मग काय झालं? हे क्लाउड झाले. असं जस्ट तुमच्या लक्षात राहावं, तंतोतंत ट्रिक
मिळत नसेल, त्याच्याशी जुळत नसेल तरी ॲटलिस्ट तुमच्या लक्षात राहावं त्याच्यासाठी मी सांगते आहे, ठीक आहे। आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा अंदाजित GDP वाढ दर किती आहे? 6.4%। आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा अंदाजित GDP वाढ दर 6.4% आहे। ई कचऱ्यापासून सोनं विलग करणाऱ्या एरोजेलचा शोध पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने आयसरने लावला, ठीक आहे। ई कचऱ्यापासून सोनं विलग करणाऱ्या एरोजेलचा शोध पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने लावला। बघा आता आपण हा पॉइंट वाचलाच आहे तर थोडंसं इन डिटेल वाचून घेऊया, काही हरकत नाहीये। कारण शेवटी जे कोणी राज्यसेवा करता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, सायन्स अँड टेक मध्ये अशा टाइपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की नेमकी ही पद्धतीचे फायदे काय आहेत आणि कशा पद्धतीने ते केला जाते, पर्यावरण पूरक आहेत का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे म्हणून थोडं अवांतर करायला काही हरकत नाही असं मला वाटतं। आणि अजून थोडी माहिती एक्स्ट्रा मिळेल तर आपण हे वाचून घेऊया। बघा, ई कचऱ्यापासून सोने वेगळे करण्याची प्रक्रिया ही एक जटिल तांत्रिक प्रक्रिया आहे। यामध्ये ई कचऱ्याचे वर्गीकरण करून धातू वेगळे केले जातात आणि त्यानंतर रासायनिक प्रक्रिया करून त्यातून सोने आणि इतर मौल्यवान धातू काढले जातात। पुण्यातल्या भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्थेच्या आयसरच्या शास्त्रज्ञांनी ई कचऱ्यातून सोने काढण्यासाठी एक नवीन पर्यावरणपूरक पद्धत विकसित केली आहे, ज्यात हायब्रिड एरोजेल वापरून 99% पर्यंत सोने मिळवता येते। ई कचऱ्यातून सोने मिळवण्याची प्रक्रिया बघा, ई कचऱ्याचे संकलन आणि वर्गीकरण, वापरलेले मोबाईल, संगणक, टीव्ही यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सोने काढले जाते। या उपकरणांना ई कचरा म्हणतात। धातू वेगळे करणे, या उपकरणांमधून सोने आणि इतर धातू काढण्यासाठी त्यांना तोडून त्यांचे भाग वेगळे केले जातात। पुढे बघा, रासायनिक प्रक्रिया, त्याच्यात बघा पारंपरिक पद्धती, यामध्ये अनेकदा विषारी रसायनांचा वापर होतो ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते। नवीन तंत्रज्ञान, आयसर पुणे, भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्थेने विकसित केलेल्या नवीन पद्धतीत आयरन नायट्रेट सॉल्ट, हे महत्त्वाचं आहे, थोडं नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। आयरन नायट्रेट सॉल्ट सह प्रक्रिया केलेला हायब्रिड एरोजेल वापरला जातो। हा एरोजेल ई कचऱ्यातील सोन्याला आकर्षित करतो आणि त्यातून 99% पर्यंत सोने शुद्ध स्वरूपात मिळवतो। नवीन तंत्रज्ञानाचे फायदे, पर्यावरणास अनुकूल, ही एक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धत आहे ज्यामुळे पर्यावरणाला कमी हानी पोहोचते। उच्च कार्यक्षमता, या तंत्रज्ञानाने 99% पर्यंत सोने मिळवता येते ज्यामुळे सोन्याची पुनर्वापर क्षमता वाढते। पुढे बघा, खनिज उत्खननाचा भार कमी, या पद्धतीमुळे जमिनीतून नैसर्गिक खनिजे काढण्याची गरज कमी होते ज्यामुळे पर्यावरणातील ताण कमी होतो, ठीक आहे। इतर महत्त्वाचे मुद्दे पण वाचून घेऊ चला। ई कचऱ्यातून केवळ सोनेच नाही तर लोह, तांबे, प्लास्टिक आणि काच यासारखे इतर धातू आणि घटकही मिळवता येतात। ई कचरा व्यवस्थापनामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते आणि मौल्यवान संसाधनांचा पुनर्वापर करता येतो। भारतात ई कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर हे एक महत्त्वपूर्ण क्षेत्र बनत चालले आहे ज्यातून नवीन रोजगार संधी देखील निर्माण होत आहे। अतिशय सुंदर आहे, या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा। बघा पुढचा प्रश्न किंवा पुढचा पॉइंट बघूया। भारताचे माजी सरन्यायाधीश दिवंगत अजीज मुशब्बर अहमदी यांचे चरित्र द फिअरलेस जज, चरित्रलेखक इन्सिया वहानवरी। अजीज मुशब्बर 1994 ते 1997 या कार्यकाळात भारताचे सरन्यायाधीश होते, नीट लक्षात ठेवा। माजी सरन्यायाधीश दिवंगत कोण? अजीज मुशब्बर अहमदी। यांचे चरित्र बघा, द फिअरलेस जज, चरित्रलेखक कोण? इन्सिया वहानवरी, नीट लक्षात ठेवा। आणि कोणत्या काळात होते? 1994 ते 1997 काय होते ते? सरन्यायाधीश होते, नीट लक्षात ठेवा। 2024 नंतर आणि 2025 मध्ये जन्मलेल्या मुलाचे नाव जनरेशन बीटा ठेवण्यात आले। 2025 ते 2039 पर्यंत जन्मलेल्या मुलांना जनरेशन बीटा म्हटले जाईल। 2010 ते 2024 दरम्यान जन्मलेल्या मुलांना जेन अल्फा म्हणतात। जनरेशन बीटा मधील पहिले मूल एजवाल मिझोरम मध्ये जन्मले, ठीक आहे। ह्या जरा वर्ष नीट लक्षात ठेवा। 2025 ते 19 जनरेशन बीटा, 10 ते 24 जेन अल्फा। भारताच्या आर वैशाली हिने जागतिक अतिजलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावले। वैशाली हिने बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत काय
कांस्य पदक पटकावलं, नीट लक्षात ठेवा. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ॲटलिस्ट एवढं तर लक्षात ठेवा की आर वैशाली कोण आहे, बुद्धिबळपटू आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षात प्रथमच अहेरी ते गदैवाडा गडचिरोली ही बस सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 जानेवारी 2025 पासून सुरू झाली. बघा, स्वातंत्र्यानंतर 77 वर्षात प्रथमच अहेरी ते गदैवाडा गडचिरोली ही बस सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 1 जानेवारी 2025 पासून सुरू झाली. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. रौप्य म्हणजे किती, 25 वर्ष. ठीक आहे. आणि शतक म्हणजे काय, 100 म्हणजे 125. शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे. कोणाचे, तर्कतीर्थ शास्त्री लक्ष्मण जोशी यांचं. प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक मिग्मा जी शेर्पा यांनी पूरक ऑक्सिजनचा वापर न करता 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची सर्व 14 शिखरे सर केली. बघा, नीट लक्षात ठेवा. वर्ल्ड बँकेने बिझनेस रेडी, हा पण खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. वर्ल्ड बँकेने बिझनेस रेडी अहवाल सुरू केला, जो ईज ऑफ डुईंग बिझनेस अहवालाच्या थांबवलेल्या प्रकाशनाची जागा घेईल. ठीक आहे. ईज ऑफ डुईंग कधी थांबवण्यात आला, 2020 मध्ये. त्याच्या जागी बिझनेस रेडी हा अहवाल स्टार्ट केला आहे. कोणी, वर्ल्ड बँकेने. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचा पार्ट बघूया. धन्यवाद.